गेलो. वाघ बघितला, लय मोठा आहे. येताना पडलो. खूपच लाकूड घुसलं. सरपंचाला पण कळलं नाही ऊसातनी बिबट्या शिरते ती गावात बिबट्या आलाय ती अजून त्याला कळलं नाही, परत नाही जाणार. माझी चूक आहे. कसा पडलास? लय मोठा आहे. कशाला उद्या वाढवाय गेलेलास? परत नाही जाणार. कसं झालं? लय कसं काय मोठा खूपच लाकूड आहे. घुसलं? आयो मोठंच बदलं पण नाही का? संडास घरातच बांधणार होता. म्हणून तर बांधच. गावातलं काय कळलं का? जाहिरातला वाघ आलाय दिसलाय म्हणते ती. खरं आहे का गावात वाघ आलाय? अरे त्या सायराजला वाघ दिसलाय वाटतो वाड्यात. आता आपल्या तरुण पिढ्याच काहीतरी केलं पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे चांदनव अक्षर चबरा. आता त्याला बातमीनुसार असं कळते की जाम गावात एक वाघ शिरला आहे आणि जो कोणी त्या वाघाला शोधून देईल त्याला 1,00,000 रुपये धनादेश व त्याचा फोटो टीव्ही पेपरात छापण्यात येईल. आणि तुम्ही हे शोधा आणि मी हे शोधतो, जेणेकरून तुम्ही फेमस व्हाल आणि तुम्हाला पैसे मिळेल. कॅमेरामॅन सागर पाटील बरोबर मी चाबरा. गावात वाघ आलाय, याच्यात तुमचं काय म्हणणं आहे? अरे काय आमचं म्हणणं आहे? कोण दक्षता घेत नाही, दखल घेत नाही. जो तो आपलं बघतोय. कोण गरीब दखल घेत नाही. आमची 2 शेरडे गेली. हा सरपंच जरा वाघाचं बघा की. आलंय माझ्या कानावते. मी बोललोय वन विभागाशी. 1-2-3 दिवसात त्याचा बंदोबस्त काय असेल ते करतो. काय अडचण नाही. 100% ते माझ्या कानावर आलेलं आहे. करून टाकू. तात्या, गावात दहशतीचं वातावरण झालंय. गावात वाघ आलाय वाटतं. कुठला वाघन कुठलं काय असलं वाघ कुत्र बित्र आमच्या वेळेला केवढा म्हशी होणारा वाघ हातभर मिशा आम्ही पहिले बघितलेलं आहे. तसं तुम्ही काय बघताय कुत्र? मी गेलो रानात, तिथं वाघ होता. वाघ ते बघतोय माझ्याकडे, मी बघतोय त्याच्याकडे. मग काय केलं, त्याचं मागचं दोन्ही पाय धरून जे आपटला त्याचं मनकच दिलं केलं. आता शेवटचाच पर्याय वन विभागाला फोन केला पाहिजे. मॅडम पाटलाच्या तिथं बघितला होता वाघ म्हणलं तिथंच असणार आहे. ठीक आहे, आता आम्हीच वन विभागवाले बघून येतो काय आहे ते. वाघाला पकडलं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला कोणाला माझा वाघ दिसला का? वाघ तुझा कसला रे वाघ? पुशेगावच्या यात्रेत आणलेला खेळण्यातला वाघ. आई लगा, मी काय खेळण्यातला वाघ बघितला का काय मग? पुशेगावच्या यात्रेत आणला होता काल पुशेगावच्या यात्रेतनं. तुझ्यामुळे गावात माणूस राहिलाय का? तुझ्या खोट्या वाघ्याला मी खरा वाघ समजलो. भिऊन र पळालो. खुब्यात लाकूड घुसले, अजून दुखतया. अरे नासक्या, तुझ्यामुळे माझी 1002 बातमी खोटी ठरली. तुझ्या खेळण्यातल्या वाघाच्या मुळे आमचं ऊस पेटवलं. ऊस आता त्याची नुकसान भराई कोण करणार? आऊ, आता तुझा खेळण्यातला वाघ मला दे, नाहीतर तुफान उडवेन तुफान. तुझ्या वाघाच्या भीतीमुळे वन विभागाच्या मॅडम पण घाबरल्या. वाघाच्या घरी वाघ पाहिजेच की.